नमस्कार, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, दिनांक 17 जून 2025 रोजी राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. काढलेला आहे. तर बघा, आता आषाढी वारी चालू होत आहे. याच आषाढी वारीमध्ये एक सरकार आता जाहिरात करणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हे यामध्ये नेमकी कसली जाहिरात होणार आहे? तर बघा, राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही 266 या मार्फत कामं केली जातात. तर ही जी 266 कामे आहेत, तर याच कामाची जाहिरात आषाढी वारीमध्ये राज्य सरकार करणार आहे. विविध फ्लेक्स असतील, विविध पथनाट्य असतील, याच्या माध्यमातून राज्य सरकार या आषाढी वारीमध्ये ही जाहिरात करणार आहे. लोकांपर्यंत योजना पोहोचण्यासाठी आता बघा, एका बाजूला माननीय बच्चू कडू यांनी जे आता आंदोलन केलं होतं, ते एका बाजूला कुशल मजूर असतील किंवा अकुशल मजूर असतील, गावातच काम आणि गावातच दाम अशा प्रकारचं तुमचं जर घोषवाक्य असेल आणि त्या ज्या ज्या लोकांनी तुमच्या रोजगार हमी योजनेमध्ये काम केलेलं आहे, त्या लोकांना जर 4-4 महिने 5-5 महिने जर काम भेटत नसेल, काम भेटते पण त्याचे जर पैसे, त्याची जी मजुरी भेटत नसेल, तर या योजनेचं करायचं काय? आणि एका बाजूला त्याच योजनेचा लोकांपर्यंत प्रसार करण्यासाठी तुम्ही 10-10 कोटी रुपये जर मंजूर करत असाल, तर ही एक सामान्य माणसाच्या मनामध्ये चीड आणणारी गोष्ट आहे, निर्णय आहे. तर बघा, हाच राज्य शासनाने नेमका या जी.आर. मध्ये काय म्हटलंय ते हे आपण थोडं सविस्तर पाहूया. तर बघा, राज्य शासनाने यामध्ये काय म्हटलं आहे? तर बघा, ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणे व अशा रोजगारातून जो कायमस्वरूपी भत्ता निर्माण करून अशा भत्त्यामधून उत्पन्नाचे साधन मिळवून देणे आणि गरिबीचे उच्चाटन करणे याकरिता केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना राज्यात राबवण्यात आली. आता बघा, या योजनेची जास्तीत जास्त माहिती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार प्रसिद्धी या माध्यमांचा वापर करून जनजागृती करणे आवश्यक आहे, जेणेकरून गावच्या समृद्धीसाठी असेल व गावातल्या नागरिकांच्या समृद्धीसाठी असेल अधिकाधिक कामे हाती घेऊन लोकांचे जीवनमान कसं सुकर होईल आणि कसं सुधरेल याकडं हाच त्यांचा मेन उद्देश आहे. तर बघा, त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करता येईल हे सुद्धा त्यांचा एक उद्देश आहे. त्याचमुळे आर्थिक वर्ष 2025-26 करिता रोजगार हमी योजना विभागाने आषाढी वारी कालावधीत विविध योजनांची प्रसिद्धी करण्याकरता मान्यता दिलेली आहे आणि तसे परिपत्रक सुद्धा त्यांनी 17 जून 2025 रोजी काढले आहे. आता बघा, यासाठी त्यांनी किती निधी मंजूर केला आहे? तर 10,60,00,000 रुपये इतका निधी त्यांनी जीएसटी पकडून इतक्या निधीला मंजुरी दिली आहे. आता याच्यामध्ये बघा, BTL कॅम्पेन ऍक्टिव्हिटी योजनाची प्रसिद्धी LED व्हॅनद्वारे करणार आहेत. आता ही प्रसिद्धी बघा, 19 जून 2025 ते 6 जुलै 2025 या वेळेत ते दोन्ही पालखी मार्गावरती करणार आहेत. तसेच आता हे बघा, रोड शो असेल, पथनाट्याद्वारे असेल, यामध्ये लोगो विकसित करणे, साऊंड सिस्टीम याच्यामध्ये उपस्थित असणार आहे, फ्लेक्स असणारे, बॅनर आहे, यांचा देखील समावेश होणार आहे. त्यामुळे बघा, एकीकडे आता जे माननीय माजी आमदार बच्चू कडू यांनी एक उपोषण आत्ताच धरलं होतं, ते उपोषण सोडलं सुद्धा. त्याच्यामध्ये रोजगार हमी मंत्री असतील, त्यांनी सुद्धा त्यांच्याशी संवाद साधला होता आणि जे कुठले मागचे बिलं राहिले असतील, जे कुठले लोकांचे बिलं द्यायचे राहिले असतील, ते बिलं आम्ही तात्काळ देऊ असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. परंतु बघा, जर एखाद्या आता रोजगार सुद्धा अतिशय तुटपुंजा मिळतो, परंतु असा रोजगार रोजचे रोज भेटला पाहिजे. जर तुम्ही रोजगार देता परंतु तेच रोजगाराचे पैसे ते 4 महिने 5 महिन्यांनी देत असाल, तर त्या लोकांनी करायचं काय? त्याच्यामुळे शासनाने हे धोरण बदललं पाहिजे. आणि एकीकडे तुम्ही या योजनेच्या प्रसिद्धीसाठी 10-10, 11-11 कोटी रुपये खर्च करत असाल, तर हे कुठेतरी ज्यांनी या रोजगार हमीमध्ये काम केलेलं असेल आणि ज्यांचे 5-5 महिन्याचे 4-4 महिन्याचे पैसे जर मिळाले नसतील आणि त्या लोकांना जर ही योजना तुमची समजली, तर आपसुकच तुम्ही कितीही लोकांप्रती योजना पोचवायचा प्रयत्न केला तरी त्या लोकांच्या मनामध्ये चीड आणणारी ही म्हणजे तुमची कृती आहे. आता ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही. समजा एखाद्या व्यक्तीचे तुम्ही रोजगार हमीवर काम केलं आणि त्या व्यक्तीचे तुम्ही 4-4 महिने पेमेंट दिलं नाही आणि त्या व्यक्तीला ज्यावेळेस तुम्ही या योजनेचा प्रसार करण्यासाठी, ही योजना तळागाळातील लोकांसाठी पोहोचवण्यासाठी जर तुम्ही एवढे करोड रुपये खर्च करत असाल, तर त्या माणसाला ही जर गोष्ट समजली, तर त्या माणसाची तळपायच्या आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी जो मजूर या ठिकाणी काम करत असतो, भलेही तो कुशल असेल अकुशल असेल, त्या मजुराचे पैसे वेळच्या वेळेला भेटणे हे त्याचं कर्तव्य आहे, ही त्याची जबाबदारी आहे.
त्याच्यामुळे शासनाने सुद्धा जर तुम्ही अशा प्रकारच्या योजना जनतेप्रती पोहोचाव्या यासाठी त्याचा उद्देश असेल तर सुरुवातीला जी काही तुमची कामे असेल ती योग्य अतिशय धोरणात्मक दृष्ट्या केले पाहिजेत की जेणेकरून जनता तुमच्या कामापर्यंत येईल. त्याच्यामुळे शासनाने जे कोणाचे कुशल अकुशलचे राहिलेले असतील तर ती सुद्धा त्यांचे बिले तात्काळ अदा केले पाहिजेत. आणि मग तुम्ही लोकांप्रती जर लोकांचं खरंच हित साधायचं असेल तर अशा प्रकारच्या तळागाळात जाण्यासाठी योजनांचा प्रचार असेल प्रसिद्धी केलीच पाहिजे. याच्याशी कोणाचाही दुमत नाही, कारण कोणतीही शासनाची योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक माध्यम म्हणून प्रचार प्रसिद्धी असेल पथनाट्य असेल अशा माध्यमातून पोहोचवणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी निधी हा लागतोच, परंतु जी योजना तुम्ही अशा प्रकारे लोकांप्रती गेलेली असेल आणि त्या लोकांना समजल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जर चिडत येत असेल तर तुमची ही प्रचार प्रसिद्धी काय कामाची. त्याच्यामुळे असो सरकारला सुबुद्धी येऊ आणि जे कोणाचं बिल राहिलं असेल जे कोणाचं मजुरी राहिलं असेल तर ते तात्काळ देण्याची शासनाला बुद्धी येऊ. धन्यवाद.